नेक्स्ट लेक्चर आहे पहा आपलं न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यामध्ये जो पहिला प्रश्न आहे आपल्याला तो आहे डिफाइन पॅरासिटिक प्लांट्स. तर पॅरासिटिक म्हणजे परजीवी वनस्पती कशाला म्हणायचं? तर आन्सर आहे पहा द प्लांट्स दॅट ग्रो ऑन बॉडी ऑफ other plants to obtain food are called parasitic plants. म्हणजे अशा वनस्पती की त्यांच्या वाढीसाठी दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून राहत असतील तर त्यांना म्हणायचं पॅरासिटिक प्लांट्स. दुसरा प्रश्न आहे राईट एक्झाम्पल ऑफ पॅरासिटिक प्लांट. म्हणजे तुम्हाला परजीवी वनस्पतींची उदाहरणं लिहायची आहेत. आपल्या टेक्स्टबुक मध्ये दोन उदाहरणं आहेत. एक आहे लॅरेंथस आणि दुसरा आहे किस्कुटा. किस्कुटाला आपण अमरवेल सुद्धा म्हणतो आणि म्हणून पॅरासिटिक प्लांटचे दोन एक्झाम्पल आहेत लॅरेंथस किस्कुटा. तिसरा प्रश्न आहे व्हाय किस्कुटा is said to be completely parasitic plant. म्हणजे अमरवेल जी आहे किस्कुटा या किस्कुटाला काय म्हणलं बरं? कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांट म्हणजे पूर्णपणे परजीवी वनस्पती का म्हणलं? तर कारण आहे पहा उत्तर ड्यू टू अब्सेन्स ऑफ क्लोरोफिल. या अगोदर पाहिलं आपण की फोटोसिंथेसिस प्रोसेस प्रकाश संश्लेषण म्हणजे वनस्पती स्वतःहून स्वतःचं अन्न तयार करू शकतात. तर त्यामध्ये पानामध्ये काय पाहिजे? क्लोरोफिल. आणि ते जर नसेल तर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात का? नाही. किस्कुटामध्ये क्लोरोफिल आहे का? नाही. आणि म्हणून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. म्हणून ते दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि म्हणून किस्कुटाला म्हणायचं कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांट, पूर्णपणे किंवा संपूर्ण परजीवी वनस्पती. त्यानंतर आहे व्हाय लॅरेंथस इज अ हेटेरोट्रॉपिक प्लांट. म्हणजे जो लॅरेंथस आहे हे हेटेरोट्रॉपिक म्हणजे परपोषी प्लांट का आहे? तर त्याचं कारण दिलंय पहा बिकॉज इट ग्रोज ऑन ट्रीज. म्हणजे त्याची जी वाढ आहे लॅरेंथसची ही दुसऱ्या वनस्पतीवर होते. दुसऱ्या वनस्पतीच्या आधाराने ते वाढतात, तिथून अन्न घेतात. स्वतः अन्न तयार करतात का? नाही. म्हणून ते हेटेरोट्रॉपिक प्लांट आहे. पाचवा प्रश्न आहे डिफाइन इन्सेक्टिव्हिरस प्लांट्स. आता इन्सेक्टिव्हिरस प्लांट्स म्हणजे काय? प्लांट्स which feed upon insects to obtain nutrients are called as insectivorous plants. म्हणजे इन्सेक्टिव्हा ऐकून आश्चर्य वाटेल तुम्हाला की काही वनस्पती ह्या इन्सेक्टिव्हेरस आहे म्हणजे कीटक भक्षी म्हणजे कीटकांना खाऊन स्वतःचं पोषण करतात. त्यांना म्हणायचं इन्सेक्टिव्हेरस प्लांट्स. आणि म्हणून इंग्रजीमध्ये काय लिहिणार आपण? प्लांट्स विच फीड अपॉन इन्सेक्ट्स टू ऑब्टेन न्यूट्रिएंट्स आर कॉल्ड एज इन्सेक्टिव्हेरस प्लांट्स. म्हणजे अशा वनस्पती की जे न्यूट्रिएंटसाठी कोणाचा वापर करायले? इन्सेक्ट कीटकांचा वापर करायले, त्यांना आपण इन्सेक्टिव्हेरस प्लांट्स म्हणायचं. आकृतीमध्ये तुम्हाला 3-4 फोटो दिसतील. पहिला आहे पिचर प्लांट्स, त्याला नेफेंथिस म्हणतात, ही सुद्धा इन्सेक्टिव्हेरस आहे. दुसरा आहे व्हीनस फ्लायट्रॅप, त्याला डायोनिया म्हणतात. त्यानंतर आहे सुंडेव ड्रॉसेरा आणि चौथी आहे ब्लॅडर होल्ट युट्रिक्युलेरिया. तर या सर्वच्या सर्व इन्सेक्ट म्हणजे कीटकांना खाणाऱ्या वनस्पती आहे, त्यापासून ते पोषण मिळवतात. म्हणून त्यांना म्हणायचं कीटक भक्षी. इंग्रजीमध्ये म्हणायचं इन्सेक्टिव्हेरस प्लांट्स. 6वा प्रश्न आहे
राईट नेम ऑफ एनी इन्सेक्टिव्हिरस प्लांट्स. कोणत्याही एका इन्सेक्टिव्हिरस प्लांट्स. आता मी तुम्हाला 4 नावं सांगितले, त्याच्यामधलं तुम्ही कोणतंही एक लिहू शकता. इथं आकृतीमध्ये तुम्हाला एक प्लांट दाखवला आहे. हे श्रीलंकेतला आहे, म्हणजे श्रीलंकेत सर्वात अगोदर शोध लागला. याचं नाव आहे ड्रॉसेरा बर्मानी. काय नाव आहे? ड्रॉसेरा बर्मानी. 7वा प्रश्न आहे, हू अँड वेअर ड्रॉसेरा बर्मानी प्लांट इज डिस्कवर्ड. मग आता कोणी आणि कोठे? बस या ड्रॉसेरा बर्मानी या कीटकभक्षी वनस्पतीचा शोध कोणी लावला? मग त्या वैज्ञानिकाचं नाव आहे पहा, जोहानस बर्मन. तर जे सायंटिस्ट आहे, वैज्ञानिक ज्यांनी ड्रॉसेरा बर्मानीचा शोध लावला, सर्वप्रथम अभ्यास केला, त्यांचं नाव आहे जोहानस बर्मन. आणि कोणत्या देशामध्ये? श्रीलंका. आता इथं श्रीखा चुकून झालेलं आहे, तर ऍक्च्युअल त्या देशाचं नाव काय आहे? श्रीलंका आहे. आणि वर्ष कोणतं आहे? 1737 म्हणजे 1737. या वर्षी श्रीलंकेमध्ये जोहानस बर्मन यांनी ड्रॉसेरा बर्मानी प्लांटचा काय लावला? शोध लावला. 8वा प्रश्न आहे, डिफाईन सॅप्रोफायटिक प्लांट्स. सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजे काय? तर पहा, प्लांट्स which obtain food from dead and decaying bodies of other organisms are called saprophytic plants. बरेच वनस्पती असतात, हे मृत सजीवांतून पोषक द्रव्ये शोषतात. कशापासून? मृत, जे डेड झालेले आहे है ना, किंवा वनस्पतीचा पालापाचोळा असेल, तर यामधून अन्न शोषून जे घेतात, तर त्यांना म्हणायचं सॅप्रोफायटिक. काय म्हणायचं? सॅप्रोफायटिक प्लांट, किंवा शॉर्टकट मध्ये त्यांना सॅप्रोफाइट सुद्धा म्हणू शकता तुम्ही. मग लक्षात आलं, सॅप्रोफाइट्स म्हणजे काय? की जे मृत सजीव किंवा पालापाचोळा यांच्यापासून अन्न प्राप्त करतात, तर त्यांना आपण म्हणायचं सॅप्रोफायटिक प्लांट्स. पुढे एक्झाम्पल विचारलं 9व्या प्रश्नामध्ये, राईट एक्झाम्पल ऑफ सॅप्रोफाइट्स. मग सॅप्रोफाइटचे एक्झाम्पल काय आहे? तर पहा, पहिलं दिलं तुम्हाला व्हेरियस टाइप ऑफ फंगी लाईक मशरूम अँड ईस्ट. बरोबर. तर या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला वरची आकृती ईस्टची आहे आणि खालची आकृती फंगी आहे, ज्याला आपण मशरूम म्हणतो. काय म्हणतो? मशरूम. सो सॅप्रोफाइटचे एक्झाम्पल आहे मशरूम आणि ईस्ट. 9वा प्रश्न आहे, टू डायजेस्ट अँड ब्रेक डाऊन कार्बन कंपाऊंड्स ऑफ डेड ऑर्गॅनिझम विच इज सिक्रेटेड बाय फंगी. मग आता फंगी आपण पाहिलं सॅप्रोफाइट्स आहे, मृत सजीवापासून अन्न मिळवतात. मग हे अन्न मिळवताना ते नेमकं काय करतात? तर कोणत्या सबस्टन्सचं सिक्रेशन तिथं करतात की त्यांना ते पचन करू शकतात, त्यामधून ते न्यूट्रिएंट्स मिळवू शकतात? तर आन्सर काय आहे? डायजेस्टिव्ह एन्झाईम. काय सिक्रेट करतात? डायजेस्टिव्ह एन्झाईम. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारची पाचक विक्रिया असतात, ज्याला आपण डायजेस्टिव्ह एन्झाईम म्हणतो. आणि ते फंगीकडून सिक्रेट झाले की ते मृत सजीवापासून अन्न मिळवतात, म्हणून त्यांना म्हणायचं मृतोपजीवी. काय म्हणायचं? मृतोपजीवी. मृतोपजीवीला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण सॅप्रोफायटिक. काय म्हणतो? लक्षात आलं? मग हे आहे सॅप्रोफाइट्स.